खडकी बाजार येथील एसान बेकरी समोरील मसाल्याच्या पदार्थ विकल्या जाणाऱ्या बाजाराच्या शेवटच्या ठिकाणी अवैध सट्टा मटका जुगार सुरू आहे। खूप दिवसांपासून या ठिकाणी अवैध सट्टा मटका जुगार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सर्व महाराष्ट्रातील या जुगार व्यावसायिकांना बजावून देखील खुलेआम अवैध सट्टा मटका जुगार सुरू आहे। रुपयाला 10 रुपये देणारा हा व्यवसाय लपून छपून चालत होता। ओपन टू क्लोज मध्ये खेळला जाणारा हा एक प्रकारचा जुगार संसार उद्ध्वस्त करणारा ठरत आहे। सट्ट्याचे आकडे मोबाईलवर पाहायला मिळत असल्याने या व्यवसायात विश्वास आहे, पण यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर येत असले तरीही हा व्यवसाय नगदी व उधारीवर चालत असल्याचं सांगितलं जातं। या सट्टेबाजी जुगार अड्ड्यावर कारवाई होणार का? अवैध व्यवसायावर आळा बसविण्यास असलेली यंत्रणा कामी पडत आहे की अर्थपूर्ण संबंधातून याकडे दुर्लक्ष केलं जात आहे, हा संशोधनाचा विषय ठरत आहे। पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अवैध धंदे चालवणाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे। अवैध धंदे चालू असल्याची माहिती मिळाली तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। आपण पाहतात महाराष्ट्राची बातमी।